राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अतिथी देवो भव. घरात आलेला पाहुणा हा देवासारखा असतो, पण आज हा जो पाहुणा आहे तो देव नसून एक राक्षस होता. प्रत्येकाला आपल्या घरात आलेल्या पाहुण्याला पाहुणचार करायला आवडेल, पण अगर अशा प्रकारचा व्यक्ती आपल्या घरी आला तर पाहुणचार करताना आपल्याला 100दा विचार करावा लागेल. पण आज प्रत्येकाचा अतिथी देवो भव हे जे पूर्वीपासून लोकांचा समज आहे तो आजच्या या घटनेतून दूर होईल. मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग ह्या घटनेची आपण चर्चा करूया. एक राधा नावाची महिला होती. तिचं लग्न राजू नावाच्या व्यक्तीबरोबर झालं. दोघांचा खूप सुखी संसार सुरू होता. त्यांच्या घरात आयुष्य आरामाची वस्तू नव्हत्या, पण घरात आनंद चांगला होता. दोघांच्या वर एकमेकांवर अपार प्रेम होतं. एकमेकांवर विश्वास होता. दोघेजण खूप कष्टाळू असायचे. राजू हा ट्रक ड्रायव्हर होता, त्यामुळे नेहमी तो घराबाहेरच असायचा. एकदा का त्यानं ट्रक चालवायला घेतला तर तो 4-4 दिवस घरात परत येत नसे. आणि दुसरीकडे राधा पण खूप कष्टाळू होती. ती घरची कामं आवरत असे, त्याचबरोबर घराबाहेर ती दुसऱ्यांकडे काम करायला सुद्धा जात असे. दोघेजण हे मध्यमवर्गीय होते. काम करणे दोघांना भागच होते. नेहमीची दिनचर्या जशी सुरू असते तशी आजसुद्धा सुरूच होती. सकाळी लवकर उठणे, घरातला आवरणे, त्याचबरोबर राजूला डबा बनवून देणे, नंतर स्वतः पण कामाला निघून जाणे. ही काम कधीच थांबली नाही, सुरळीत चालूच असायची. नेहमीसारखे आज पण राजू 4 दिवसांसाठी ट्रक घेऊन परगावी जाणार होता. राजू जाणार होता म्हणून राधाने जेवण तयार केले. दोघेजण एकत्र जेवले. नंतर राजू गाडी घेऊन निघून गेला आणि राधाने दरवाजा बंद केला, आतून कडी लावली आणि आपलं काम करण्यामध्ये व्यस्त झाली. ती घर आवरत होती आणि नंतर झोपेची तयारी करत होती. रात्र झालेली होती म्हणून सगळीकडे आजूबाजूला खूप शांतता, शांत वातावरण होतं. सगळ्यांनी आपापली घराची दरवाजे बंद करून आत झोपायला गेलेले होते. राधासुद्धा आता झोपायला तयारीच करत होती. पण ही जी आजची रात्र आहे ती नेहमीच्या रात्रीसारखी नव्हती. आज नशिबाने काही वेगळंच लिहिलेलं होतं. कारण आज येणार होता कोणीतरी. तर तो कोण येणार होता, कशासाठी येणार होता, चला ते पण बघूनच घेऊया. ठीक आहे. करतच होती तेव्हा दरवाजा कुणीतरी खटकावला. रात्रीचे 12-12:30 वाजले होते तेव्हा दरवाजा वाजला. राधा थोडी शांत झाली. तिच्या मनात विचार आला, ह्या वेळेला कुणी का बरं आलं असेल? कदाचित राजू तर परत आला नाही असं तिच्या मनात वाटत होतं. म्हणून राधाने खूप उत्साहाने दरवाजा उघडला तर दरवाज्यावर रमेश नावाचा व्यक्ती उभा होता. रमेश राजूचा दूरचा पाहुणा होता, म्हणून राधाला रमेशवर कोणताही प्रकारचा संशय आला नाही. कारण रमेश हा अधीमधी राधा आणि राजूला भेटायला येत असे. पण आज राजू नसताना रमेश घरी आलेला होता, पण तरीही राधाला त्याच्यावर संशय आला नाही. राधाने रमेशला आत बोलवले. रमेश जेमतेम 19 वर्षाचा होता. राधा पण दिसण्यामध्ये खूप सुंदर होती हां, बरं का. आणि तसं ती पण खूप लहानच होती. तिचं ते आकर्षक व्यक्तिमत्व आणि तो तिचा शरीराचा आकार कोणालाही आकर्षक करेल इतकी ती सुंदर होती. रमेशसुद्धा राधासाठी खूप दिवसांपासून उतावळा होता, म्हणून त्याने आजचा दिवस निवडला. रमेशला माहीत होतं की आज राजू घरात नसणार आहे, म्हणून हमखास त्याच दिवशी रमेश राजूच्या घरी आला. राधा एकटी आहे हे रमेशला माहीत होते. रमेशने राधाला जवळ धरले तेव्हा राधा जोरजोराने ओरडू लागली. रमेशला भीती वाटू लागली, कारण सगळीकडे वातावरण खूप शांत होते, त्यामुळे छोटा आवाजसुद्धा मोठा वाटत होता. अगर राधाने जोरजोरात ओरडायला लागली, दंगा घालायला लागली तर आजूबाजूचे लोक एकत्र होतील आणि मला मारतील अशी भीती रमेशच्या मनात सुद्धा होती. म्हणून रमेशने राधाच्या तोंडावर जोरात हात धरला तर राधाने रमेशचा हात दाताने चावला. नंतर रमेशला या गोष्टीचा तर भयानकच राग आला बाबा. दोरीवर अडकवलेली ओढणी रमेशने हातात घेतली आणि राधाच्या तोंडाला आवळून धरली. नंतर राधाचे हातसुद्धा रमेशने बांधलेले होते आणि जे नको हवं होतं ते काम आज झालेलं आहे.
रमेशने राधाबरोबर नको ते कृत्य केलं. राधाबरोबर रमेशने जबरदस्ती केली आणि तिच्या मानसन्मानाला खूप आत्मघात केला आहे. त्या दोघांचा हा जो कार्यक्रम होता, हा दोघांचा म्हणण्यापेक्षा रमेशचा हा कार्यक्रम 2 तास सुरूच होता. राधा रमेशकडून स्वतःला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करत होती, पण ती रमेशच्या ताकदीपुढे खूप हताश झालेली होती. तरी तिने खूप प्रयत्न केले, पण अखेर ती अपयशी ठरली. नंतर रमेशला जे करायचं होतं ते त्यानं केलं आणि नंतर तिथून निघून गेला. राधा सकाळपर्यंत घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी झाली. राधा जशी उठली तशी तिने वेळ न घालवता जवळचं जे पोलीस स्टेशन होतं ते पोलीस स्टेशनवर ती गेली. राधाने आपल्यावर झालेला अन्याय पोलिसांना सांगितला आणि नंतर म्हटली राधा की हा अन्याय दुसरा कोणी नाही तर माझ्या नवऱ्याच्या पाहुण्यानेच केलेला आहे. त्याचं नाव रमेश आहे आणि त्याने माझ्याशी खूप गैरवर्तणूक केलेली आहे. आपल्याबरोबर घडलेलं सगळं काही राधाने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी लगेच शोध मोहीम सुरू केली, पण रमेश जिथे राहत होता त्या घरी नव्हता आणि त्याचबरोबर त्याचा फोनसुद्धा बंद येत होता. दुसरीकडे कुठेतरी पळून गेल्याचं कळालं. नंतर रमेशबद्दल चौकशी करण्यात आली की तो दुसरीकडे कुठे जाऊ शकतो. पोलिसांनी एक मोहीम चालवली आणि त्यांना ह्या मोहिमेमध्ये यशसुद्धा मिळालं. रमेश हा दुसऱ्या गावात एका पाहुण्याकडे लपलेला होता. तिथून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांना बघताक्षणी रमेश तिथेच थंडगार पडला आणि आता रमेशला शिक्षा देण्यात आलेली आहे. सध्या तो तुरुंगात आहे. त्याच्यावर केस करण्यात आलेली आहे. थोड्या दिवसांनी ह्या केसचा निकालसुद्धा लागेल आणि तो पण राधाच्या बाजूनेच लागणार आहे, हे मात्र खरं आहे. या घटनेवरून एकच तात्पर्य सांगायचं मन होतंय मित्रांनो, की जेव्हा कोणतीही महिला घरात एकटी असेल ना आणि कितीही कोणीही ओळखीचा व्यक्ती पाहुणा आणि खास करून तो पुरुष असेल, कोणत्याही वयाचा असो, त्याला आपण घरी घेऊ नये. सर्वप्रथम ही प्रत्येक महिलेला खबरदारी घ्यायला हवी. आणि ह्या कथेवरून आपल्याला आणखी एक चांगली गोष्ट घेण्यासारखी आहे. ती म्हणजे राधा गप्प राहिली नाही. जगाचा अजिबात विचार केला नाही. 4 चौघं लोक काय म्हणतील त्याचा पण विचार केला नाही. तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यामुळे तिला न्याय मिळाला. अगर राधा आज गप्प राहिली असती तर रमेशला दुसरा गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असतं. राधाने स्वतःबरोबर इतर महिलांची सुद्धा सुरक्षा केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. तर माझ्या मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.